सलामत खां सिद्दी जौहर, हमने ये तय किया है कि भारी फौज, भरपूर खजाना और जबरदस्त तोपखाना तुम्हें देकर सिवा को जड़ से उखाड़ने के लिए भेज दिया जाए। जरूर। मरहबा मरहबा, सुभान अल्लाह। बडी बेगमनं चाल चालली. सिद्दी जोहरची स्तुती करून, त्याचा मान सन्मान करून, त्याला मानाची तलवार देऊन त्याला स्वराज्यावर चालतं केलं. सिद्दी थोर असा सरदार, सिद्दी थोर असा सरदार, हो बडी तेज त्याची तलवार. 40,000 सैन्य घेऊन चालून येते स्वराज्यावर. मध्यंतरी कपटी औरंगजेबानं डाव साधला. स्वराज्याचं दुखणं पाहून शाहिस्ते खानाला 1 लाख सैन्यानिशी स्वराज्यावर चालतं केलं. ही आक्रमणाची बातमी आऊसाहेबांना हेरांमार्फत कळाली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवला. क्षत्रिय कुलावतस, सिंहासनाधीश्वर, को ब्राह्मण प्रतिपालक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज येत आहे हो. आऊसाहेब, आता दुहेरी संकट आहे. आदिलशहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येत आहे. आम्हास असे दिसते की सिद्दी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ घालेल. तो चिडखोर आहे, त्याला मुलूक काबीज करायचा आहे. त्यामुळे काहीही करून त्याला मुलखाबाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे. पण कसे? आऊसाहेब, जर सिद्धी आणि मोघल एकाच वेळेस येत असतील तर त्यांचे आपसात भांडण लावून देऊ की. गनिमी कावा असताना कसली बी फिकर नाही बघा. वा, विचार तर छान केलात, पण एक मात्र विसरलात. दोघांचीही लष्करे लढतील ती स्वराज्याच्या धर्तीवर, आणि यात भरडली जाईल ती सामान्य निष्पाप जनता. मग मोगलशाही आणि स्वराज्यात फरक तो कोणता? त्याऐवजी त्यांना स्वराज्याबाहेरच ठेवलं तर ते जास्त फायदेशीर. आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ. आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चेव चढेल. तो आमचा पाठलाग करेल. आम्ही पन्हाळ्यावरच राहू. पन्हाळा झुंजता गड आहे. विचार तर नामी आहे शिवबा. पण आऊसाहेब, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसणार. तो स्वस्थ बसणार नाही. रयतेश छळेल, हाल करेल, तोही भयंकर. शाहिस्ते खानास आम्ही पाहून घेऊ. आऊसाहेब, आपण? होय शिवबा, आम्ही शाहिस्त्यावर दबाव आणू. प्रसंग बाका आहे. दोन्हीही लष्करे दोन्हीकडे लढत ठेवू. यशस्वी भव. अशी युक्ती नामी लढविली, अशी युक्ती नामी लढविली, हो जिजाऊंनी पाठ राखण केली. सैन्य दलाची हालचाल झाली आणि पन्हाळ्यावर कूच त्यांनी केली. आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला. सिद्धी स्वराज्याकडे न जाता पन्हाळ्याला वेढा घालून बसला. आणि बघता बघता 3 महिने निघून गेले. जोहर साहब, आखिर कब तक हम यहाँ पर यूं ही डेरा डालकर बैठे रहेंगे? मसूद, यह सिवा के बच्चे को कभी ना कभी तो बाहर आना ही होगा. आखिर यहाँ रसद रोक कर जो बैठे हैं, रसद खत्म होते ही बाहर आएगा. तब तो आमना सामना होना ही है. तब दिखाऊंगा उसे इस जोहर की शमशेर का कमाल. इंशाअल्लाह. सिद्धीचा डाव सफल ठरला. गडावरची रसद संपत आली. महाराज विचार करत होते की कदाचित पावसाच्या जोराने तरी सिद्धी वेढा हटवेल. पण तसं झालं नाही. महाराज, विशाळगडाकडे जाण्याच्या मार्गावर तशा छावण्या कमीच बघा. तो मार्ग निवडला तर तिकडे सुरव्यांचा वेढा आहेच. तो फोडला तर काम होतंय बघा. हो, पण तोवर त्या सिद्धीला झुलत कसा ठेवायचा? गनिमी काव्याचा बाळकडू विसरलात होय. तहाचं बोलणं करत सिद्धीला गुंतून ठेवायचं. सिद्धीच्या सैन्याला गाफील करायचं आणि मौका मिळताच विशाळगड गाठायचा. पण महाराज, तहाची बोलणी करायला कुणाला बी कसं पाठवणार? तो सिद्धी काय खुळा आहे वय? आणि आपल्याकडे थोडीच दुसरं शिवाजी राजा आहे. मी होतो की शिवाजी राजा असं बी समजे म्हणतात. शिवा तू राजासारखा दिसतो बघ, फक्त कपडे चढवायला उशीर. आज संधी मिळते बघा, नाही म्हणू नका सा.
अरे शिवा, तू शिवाजी होणार, पण तुला याचे परिणाम ठाऊक आहेत का? मरण मरण म्हणतासा होय? अहो मरण तर कवा बी आहे की, पर शिवा काशीत होऊन मरे पतूर शिवाजी राजा होऊन मेलेलं कुणाच्या बी नशिबी असतं होय? अशा मावळ्यात तो शिवा, हो अशा मावळ्यात तो शिवा, तर हात धडला सांगावा, डोक्यात लढविती कावा, सिद्धीला असाच चकवावा. दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. अहो काय सांगता नाही? अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजन युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा 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 युगत मांडली, राजांनी आता शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेन बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. नाही सुलूक होणार. आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव? अहो तुम्हाच ते ठाव नाही असं झालं. महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला आणि मग शिवा काशीत शिवाजी महाराज बनला. आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश त्यानं घातला, तसा वेश त्यानं घातला, हो तसा वेश त्यानं घातला, तसा वेश त्यानं घातला, गोटात गेला जाण त्याची नसे हो सिद्धीला. करील कोणी कल्पना युक्तीला, प्रति शिवराय तेथे आला हो जी 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 जी. पण फाजल खानानं त्याला ओळखलं आणि मग दैवान दगा तिथं दिला, दैवान दगा तिथं दिला, शिवाला त्यानं ओळखला, शिवाला त्यानं ओळखला, शिवसिद्ध असे मृत्यूला, शिवसिद्ध असे मृत्यूला, सरकन काढलं कटरीला, सरकन काढलं कटरीला, पोटात त्यानं भोसकला, पोटात त्यानं भोसकला, शिववेदनेनं कनवळला, शिववेदनेनं कनवळला, शिववेदनेनं कनवळला. अरे हाट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? आता निसटले ते. माझं काम फत्ते झालंय, महाराजांच्या नावानं मरण येतंय, हेच माझं भाग्य. मुजरा, आता शेवटचा मुजरा. आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहां से है? अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात चिरेबंद ठरलं.
आणि महाराज बाजीप्रभूंना घेऊन 1200 मावळ्यांनीशी 12 जुलै 1660च्या पावन रात्री विशाळगडाकडे निघाले. जोहरनं मसूरला महाराजांच्या मागं लावलं. सबंध रात्र धावून समदे मावळे थकले होते. बाजी सारी रात्र तटी चढून ऊर फाटले आमच्या मावळ्यांचे. बाजी झुंजही द्यावीच लागणार, कारण समोरही गनिम आणि पाठीमागेही गनिमच. त्यापेक्षा पाठलाग करणाऱ्या गनिमास येथेच थोपू. महाराज, निम्मे मावळे घेऊन आपण विशाळगड गाठा. हा बाजी ही खिंड इथं झुंजवत ठेवील. नाही बाजी, कसं शक्य आहे ते? ह्या शिवाजीला आपल्या मावळ्यांपेक्षा स्वतःचा जीव का प्यारा? नाही महाराज, लाख मेलं तरी चालल, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे महाराज. गनिम जवळ येत आहे हो. महाराज निघा, माझा ऐका. वयाच्या अधिकारानं सांगतो, तुमच्यापेक्षा मोठा आहे. फक्त एकच करा, तो दूरवरचा विशाळा गाठल्यावर तोफांचे 5 बार करा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा राजा सुखरूप पोहोचला. महाराज निघा, मी तुमच्या पाया पडतो. महाराज निघा. बाजी, तुम्ही आम्हाला जिवंत परत हवे आहात. जय भवानी. जय भवानी. मावळ्यांनो, महाराज गडावर पोहोचेपर्यंत आपल्याला ही खिंड इथंच लढवायची आहे. हिशोब सरळ आहे. आपण 150 ते 1500 प्रत्येकाला 10 कापायचे. हर हर महादेव. गर्जना भयंकर केली, गर्जना भयंकर केली, कोपली काली आग भडकली. सेना सागर खवळे मोठा, खाड खड घोड्यांच्या टापा. वीर झुंजाया गेती झेपा हो जी, वीर झुंजाया गेती झेपा हो जी. बाजी प्रभू हातात भाला घेऊन आवेशानं लढत होते. जणू त्यांच्या अंगी महादेव संचारला होता. त्यांच्या भाल्याच्या पट्ट्याच्या आत आता कुणाला शिरता येत नव्हतं. शेवटी शत्रूनं गनिमी डाव केला. बंदूक भरली आणि बाजीच्या छातीचा नेम धरला. ती गोळी सरकन आली, त्या कालीवर मिती घुसली. श्री बाजी विवहळ पडला, मागुती काहीसा उठला. बेहोश वीरवर वदला. हर हर महादेव. अरे तोफे आधी नमरे बाजी, सांगा मृत्यूला. अंचला घालू स्वातंत्र्य संगरी, रिपुवरी घाला. बाजे. महाराज गडावर पोहोचले नाहीत. तोफांचे पार अजून झाले नाही. बाजी, तो दूरवर दिसणारा विशाळा पहा बाजी. ती मावळे चढताना दिसतात बाजी. आणि ते काय पार झाले बाजी, पार. तोफांचे पार झाले. महाराज गडावर पोहोचले. महाराज, या बाजीचा शेवटचा मुजरा घ्या. महाराज, या बाजीचा शेवटचा मुजरा. हर हर महादेव. अशा प्रकारे बाजी व इतर मावळ्यांच्या बलिदानाने ती घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली. आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला खिंडीचा घाट. पावन केला खिंडीचा घाट. लावली गुलामीची हो वाट. लावली गुलामीची हो वाट. मराठशाहीचा मांडला थाट. जी जी जी.
वादळाचा नाद घुमला रायगडाच्या कानोकानी. महाद्वार ते बंद जाहले. सूर्य जाता मावळे. स्टॉप करा. ताना होता घरी. स्वराज्याच्या अनेक शिलेदारांच्या बलिदानाने स्वराज्याची घडी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होती. यानंतर शिवरायांच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाय करून थकलेल्या औरंगजेबाने आता एक वेगळी शक्कल लढवण्याचे ठरवले. शिवरायांना दरबारात बोलवून त्यांचा अपमान करणे, त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणे हा उद्देश समोर ठेवून औरंगजेबाने एक वेगळी युक्ती आखली. दिल्लीच्या दरबारात पुढे काय घडले आपल्याला पाहायचे आहे. क्लिप नंबर 11. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली. त्यावेळी दिल्लीला या मुघलांचा बादशाह होता, बादशाह औरंगजेब. शिवरायांनी मुघलांवर स्वाऱ्या केल्यामुळे औरंगजेब चांगलाच खवळला. त्याने आता शिवरायांवर आपला मामा शाहिस्ते खान याला पाठवले. पण शिवरायांच्या युद्धनीतीने या शाहिस्ते खानाला पळवून लावले. एवढ्यावर शिवराय न थांबता दिल्लीच्या बादशहावर जरब बसविण्यासाठी शिवरायांनी मुघल सल्तनतीच्या मोठ्या व्यापार पेठेवर छापा घातला. ही मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत. सुरतेवर केलेल्या आक्रमणामुळे बादशाह औरंगजेब अजूनच चिडला आणि मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने आपल्या बलाढ्य सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि विश्वासू सरदार दिलेर खान यांना प्रचंड फौजेसह शिवरायांवर पाठविले. स्वराज्यावर आलेले हे मोठे संकट
शिवरायांपर्यंत पोहोचणार तेवढ्यात कर्नाटकातून एक दुःखद बातमी शिवराय व जिजाऊ यांच्यावर येऊन कोसळली. ती बातमी होती की शिकारीच्या प्रसंगी शहाजीराजांचे अपघाती निधन झाले. मातोश्रींचा गळा पडून शिवरायांनी या दुःखातून स्वतःला आणि मातोश्रींना सावरले. इकडे दिलेर खानाने स्वराज्याचा बळकट किल्ला पुरंदर ताब्यात घेण्याचे ठरविले, पण शिवरायांचा निष्ठावंत किल्लेदार मुरारबाजी याने दिलेर खानाशी मोठ्या जिद्दीने मुकाबला केला. पण दिलेर खानाच्या अजस्त्र सैन्यापुढे मुरारबाजीचा टिकाव लागला नाही. मुरारबाजी धडादिर्ती पडला. शिवरायांनी विचार केला की एक एक किल्ला वर्ष लढविता येईल, पण विनाकारण माणसं मरतील. ते शिवरायांना नको होते. करणार काय? सक्ती चालेल ना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असे म्हणून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले. किसकी है आहट, ये किसका है साया, हुई दिल में दस्तक, यहाँ कौन आया. Ta da re